पश्चैता पांडुपुत्रा नामाचार्य महती चिमुम एवढा द्रुपदपुत्रेन तव शिष्यन धीमता। अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा। या श्लोकात दुर्योधनाची पांडव सैन्याप्रती असलेली काळजी आणि त्याचे गांभीर्य स्पष्ट होते। त्याला त्याचे गुरु द्रोणाचार्य यांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे की पांडवांचे सैन्य एका सक्षम आणि बुद्धिमान योद्ध्याने आयोजित केले आहे। द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न याचा उल्लेख येथे महत्त्वाचा आहे, कारण तो द्रोणाचार्यांचा शिष्य असूनही तो पांडवांच्या वतीने युद्धात भाग घेत आहे। यामुळे दुर्योधनाच्या मनात असुरक्षितता आणि शंका निर्माण होते, कारण त्याला त्याच्याच गुरुच्या शिष्याच्या आज्ञेत असलेल्या सैन्याचा सामना करावा लागतो। दुर्योधनाच्या या प्रतिक्रियेवरून असे दिसून येते की युद्धाच्या परिस्थितीमुळे त्याच्या मनात भविष्याबद्दल अस्वस्थता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्याला माहीत आहे की पांडव सैन्य केवळ संख्येनेच मजबूत नाही, तर त्याच्या रचना आणि नेतृत्वातही ताकद आहे। अशा प्रकारे हा श्लोक महाभारत युद्धाचा प्रारंभिक मानसिक तणाव प्रतिबिंबित करतो, जेथे दुर्योधनाची काळजी आणि सावधगिरी स्पष्टपणे दिसून येते। जय श्री कृष्ण।